विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील महिलांसाठी राबवलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चांगलीच हिट ठरली। राज्यभरातील महिलांनी या योजनेचा चांगलाच फायदा घेतला। सरकारकडून महिना 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये टाकले गेले आणि याच लाडक्या बहिणींच्या जोरावर महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवत सत्ता स्थापन देखील केली। विधानसभा प्रचारावेळी लाडक्या बहीण या योजनेची रक्कम 1500 रुपयावरून 2100 रुपये करू अशी घोषणा महायुतीने केली आणि आता लाडक्या बहिणी आपल्या खात्यात 2100 रुपये कधी येणार याची वाट बघत आहेत। मात्र आता सरकारी भाऊरायाने या लाडक्या बहिणींना चांगला झटका देण्याची तयारी सुरू केली आहे। निवडणुकीच्या तोंडावर राबवलेल्या या योजनेचे राज्यातील जवळपास 1.5 कोटींपेक्षा जास्त महिलांनी फॉर्म भरले आणि त्यांनी या योजनेचा लाभ देखील घेतला। त्यावेळी लाडक्या बहिणींनी केलेल्या अर्जाची कोणतीही पडताळणी सरकारकडून करण्यात आली नव्हती। योजनेतील अटी आणि शर्तीप्रमाणे ज्या महिलांच्या कुटुंबाचे एकूण आर्थिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, ज्या कुटुंबाकडे 4 चाकी गाडी नाही, ज्या कुटुंबातील व्यक्ती आयकर भरणारा नाही, ज्या कुटुंबाकडे संयुक्तपणे 5 एकर पेक्षा जास्त जमीन नाही, अशाच काही अटी शर्तींवरती महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार होता। यावेळी महिलांकडून अर्जावेळी एक हमीपत्र घेण्यात आलं होतं, ज्यामध्ये अर्ज करणारी महिला वरील कुठल्याही अटी शर्तीमध्ये बसत नाही असं तिने स्वयं घोषित केलं होतं आणि त्याच आधारावर अर्ज करेल त्याला केवळ हमीपत्रावर सरसकट पैसे वाटण्यात आले। आता मात्र नवीन सरकारने हे सर्व अर्ज पडताळणी करण्याचं ठरवलं आहे। लाडक्या बहिणींनी दिलेले हमीपत्रच आता त्यांची डोकेदुखी वाढवणार आहे। या हमीपत्रांची पडताळणी झाल्यावरच पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे अशी माहिती आहे। त्यामुळे 2100 रुपये मिळणार या आशेने महायुतीला जिंकवणाऱ्या महिलांना आता 2100 रुपयांची वाट बघावी लागणार आहे।